तानाजी सावंत यांच्यावर एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। शस्त्रक्रियेमुळे तानाजी सावंत अधिवेशनात गैरहजर होते। सावंतांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे। तर शेवटच्या आठवड्यात तानाजी सावंत उपस्थित असतील तर ते उपस्थित राहण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अंतिम आठवड्यात ते सहभागी होतील अशी माहिती समोर येते। तानाजी सावंत यांनी निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर आज 8 महिने झाले, परंतु निवडून दिलेल्या मतदारांचं साधं आभार मानण्यासाठी सुद्धा त्यांनी दौरा केलेला नाही। निवडून आल्यानंतर एक दिवस सुद्धा मतदारसंघामध्ये ते आलेले नाहीत। त्यांना त्यांची आमदारकी, त्यांच्या उद्योगधंद्याला संरक्षण पाहिजे होतं म्हणून त्यांनी ती निवडणूक लढवलेली होती आणि पुण्यामध्ये बसून ते त्यांचे उद्योगधंदे त्या ठिकाणी सांभाळत आहेत। तानाजी सावंत जे मतदारसंघात आज तागायत इलेक्शन होऊन जवळपास निकाल लागल्यानंतर 9-10 महिने होत आले, या मतदारसंघात साधं फिरकलेले सुद्धा नाहीयेत आणि त्यांचं असं करायची ही काय पहिलीच वेळ नाहीये। याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस ते 2019 साली निवडून आले होते त्यावेळेस सुद्धा अशाच पद्धतीनं जवळपास 3 वर्ष ते मतदारसंघामध्ये कसलेच फिरकलेले नव्हते आणि त्यांना आज त्यांचे कार्यकर्ते सुद्धा मला खासगीमध्ये भेटल्यानंतर सांगतात की आमची सुद्धा भेटायची पंचायत झालेली आहे आणि ते स्पष्ट शब्दात बोलले जातात की बाबा मी मतदाराला विकत घेतलेल्याची ती भाषा करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।